सोलापुरातील पत्रकार बांधवांसाठी रेल्वे मैदानावर आयोजित लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तरुण भारत संवाद संघाने प्रथम तर डिजिटल मीडिया संघाने द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं। सोलापुरातील पत्रकार बांधवांसाठी रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ मीडिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तरुण भारत संवाद संघानं प्रथम तर डिजिटल मीडिया संघानं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं। मागील 3 दिवसांपासून सेवालय फाउंडेशन, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या सहकार्यानं सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप रविवारी सायंकाळी झाला। या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश साठे, ॲडव्होकेट धनंजय माने, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, रयत शेतकरी संघटनेचे नामदेव पवार, RTOचे संदीप शिंदे, सुयश खानापुरे, अमोल झाडके, राजाभाऊ आलुरे, चित्रकार ऋत्विक चव्हाण, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, विजयकुमार देशपांडे, विक्रांत कालेकर, आप्पासाहेब पाटील, दिगंबर इप्पलपल्ली, सागर सुरवसे आणि आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिला उपांत्यपूर्व सामना डिजिटल मीडिया विरुद्ध लोकमत या 2 संघात झाला। हा सामना डिजिटल मीडिया संघानं जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला। त्यानंतर झालेल्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात तरुण भारत संवाद संघानं राज्य मराठी पत्रकार संघाला पराभूत केलं। डिजिटल मीडिया संघ आणि तरुण भारत संवाद यांच्यात अंतिम सामना झाला। प्रथम फलंदाजी करताना डिजिटल मीडिया संघानं 78 धावा केल्या होत्या। त्यांनी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अटीतटीच्या सामन्यात तरुण भारत संवाद संघानं 82 धावा करत विजय संपादित केला। बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान सर्व संघांचे खेळाडू आणि सोलापुरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या स्पर्धेला पंच म्हणून प्रसिद्ध डान्सिंग पंच सोन्याबापू भोसले, स्वप्नील इंगळे आणि मोहसिन मुल्ला यांनी काम पाहिलं, तर समालोचक शंकर पवार, गुणनोंदक म्हणून साईराज पवार आणि सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं। या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसंच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज इब्राहिम मुजावर यांना विशेष गौरवण्यात आलं, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अतुल फराटे यांना सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आलं। यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसंच मंगेश चिवटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। आज त्यांच्यामध्ये देखील एक खिलाडू वृत्तीचा खेळाडू त्या ठिकाणी दडलेला आज आपण पाहिला आणि त्या दडलेल्या खेळाडूला एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मनीष अण्णाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झालं आणि आज त्यांच्यामधील खेळाडू आज आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला। नवे तर आपल्याच प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर सर्वच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या त्या ठिकाणी नेते मंडळीला असेल, प्रशासकीय वर्गातील लोकांना असेल, समाजाला देखील त्या ठिकाणी असेल की त्या ठिकाणी फक्त पत्रकारिताच उत्तम होत करत नाहीयेत, तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हे सर्व मीडिया प्रमुख, मीडियातील सर्व पत्रकार चांगल्या पद्धतीनं मैदानावर देखील चांगली कामगिरी करू शकतायत। उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवालय फाउंडेशनच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून अतिशय उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पडल्यात। यापूर्वी सावा आणि पत्रकार संघ अशा स्पर्धा दरवर्षी घेतल्या जात होत्या, यंदा प्रथमच मनीषांनी या स्पर्धा घेतल्या। सर्वच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघाने त्यांच्या परीने चांगली कामगिरी केली। आज अंतिम सामन्यात तरुण भारत संवाद टीमने अंतिम सामना जिंकला। सर्वप्रथम मी या टीमचं अभिनंदन करतो। उपविजेता जो संघ आहे डिजिटल मीडिया अतिशय चांगल्या पद्धतीने 2 सामने त्यांनी एकतर्फी जिंकले, मात्र शेवटच्या सामन्यात उपविजेता हा संघ ठरला। त्या संपूर्ण टीमचंही या निमित्ताने मी अभिनंदन करतो।
अतिशय चांगलं नियोजन मनीष अण्णांनी या ठिकाणी गेल्या 3 दिवसात केलं. खरं तर मी या निमित्ताने सर्व पत्रकारांचा आभार मानतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली आपल्यासोबत राहण्याची, आपल्या समवेत हा कार्यक्रम करण्याची. आणि खरं तर राजकारणामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई असते, परंतु क्रिकेटमध्ये जे क्लब लावतात, जे लहानपणीपासून क्रिकेट खेळतात, अशांना सोडून जे आपण विस्थापितमध्ये मोडतो, ज्यांनी वर्षभर मला वाटतं कायम आपण पत्रकारिता आपल्या पोटापाण्यासाठी पळत असतो, लोकांच्या न्यायासाठी पळत असतो, परंतु आज आपण विस्थापित लोक एकत्र आलो आणि एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे प्रोफेशनल खेळणाऱ्यांना सुद्धा लाजवेल असे सामने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाले. त्यामुळं या निमित्ताने एक सांगायचं आहे की क्रिकेटचा सामना हा जरी पत्रकारांमध्ये असला तरी सगळे पत्रकार एवढे चांगले मित्र आहेत माझे की मला राजकारणामध्ये जितकं माझ्या पक्षाने, माझ्या साहेबांनी, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी इथंपर्यंत पोहोचलो, तितकाच समांतर ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ते पत्रकार बंधू आहेत, माझे मित्र आहेत. त्यांनी मला ह्या खरं तर पदापर्यंत, या सन्मानापर्यंत पोहोचवलं. हे आजच्या निमित्ताने मी आवर्जून